नमस्कार मित्रांनो, मी निखिल आणि पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं एका नवीन महत्त्वाच्या व्हिडिओमध्ये। आज आपण एक्सप्लोर करणार आहोत एक असा किल्ला ज्या किल्ल्यावरती छत्रपती शिवाजी महाराजांनी वयाच्या 16व्या वर्षी स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली होती आणि त्या किल्ल्याचं नाव आहे किल्ले रायरेश्वर। किल्ल्यावरती भरपूर प्रमाणात झाडी लावलेली आहे, काही डोंगर, काही डोंगराच्या रांगा आणि एकदम ओके। रायरेश्वर हा किल्ल्याबद्दल आणखी वैशिष्ट्य म्हणजे या किल्ल्यावरती एकाच जागेवर 7 वेगवेगळ्या रंगाची माती आढळून येते। तसेच 200 पेक्षा जास्त फुलांच्या प्रजाती आढळून येतात। तर सह्याद्रीच्या कुशीतील एक सुंदर किल्ला। तर मित्रांनो, पुण्यापासून 90 किलोमीटर अंतरावर असणारा या किल्ल्यावर येण्यासाठी 2 मार्ग आहेत। जर तुम्ही पुणे मुंबई हायवेवरून येणार असाल तर भोरच्या मार्गाने एक मार्ग आहे आणि जर सातारावरून येत असाल तर दोन्ही मार्गे किल्ल्यावर पोहोचू शकता। मित्रांनो, रायरेश्वर किल्ल्यावर आपण 15 ते 20 मिनिटांमध्ये पोहोचू शकतो। पायऱ्यांची चढण आहे आणि ट्रेकिंगच्या दृष्टीने अतिशय सोपा किल्ला आहे। रायरेश्वर हा किल्ला 18 किलोमीटर लांब पसरलेला असून येथील गावकरी गडावरच शेती करतात। तसेच गडावर वेगवेगळ्या प्रकारची फुले, फळे, औषधी वनस्पती सुद्धा पाहायला मिळतात। मित्रांनो, ज्या वेळेला आपण सिमेंटच्या पायऱ्या चढून वर येतो, जिथे सिमेंटच्या पायऱ्या संपतात तिथं लोखंडी शिड्या चालू होतात आणि जिथं लोखंडी शिडी संपते की लागतात त्या दगडी पायऱ्या, आणि दगडी पायऱ्या संपल्या की सरळ आपण बाले किल्ल्यावर पोहोचतो। तर आपण आता पोहोचलो आहे रायरेश्वराच्या बाले किल्ल्यावर आणि ही आहे वन विभागाची चौकी आणि इथून थोडासा आपण मार्गस्थ होत आहे। रायरेश्वर या पठारावरून राजगड, तोरणा, प्रचंडगड, रायगड या किल्ल्यांचं दर्शन सुद्धा येथून होते। किल्ल्यावरती आल्यानंतर आपण ते वन विभागाची चौकी पास करून पुढे आलो आणि ते प्लेवर लागतंय। तो प्लेवर वरून आपण सगळं त्या मंदिराकडे जातो जिथे छत्रपती शिवाजी महाराज आणि कान्होजी शिंदे यांनी तो शपथविधी घेतला होता। किल्ल्यावरती भरपूर प्रमाणात झाडी लावलेली आहे, काही डोंगर, काही डोंगराच्या रांगा आणि एकदम ओके। हे गोमुख तुम्हाला पुढे मिळेल आहे ना, आणि ही पांडवली पुढे 2 किलोमीटर गोमुखातून येणार नॅचरल पाणी। मंदिरात जाण्याआधी इथून हात पाय धुवूनच मंदिरात जावे असा येथील नियमच आहे। ज्याची आपल्याला सर्वांना उत्सुकता लागलेली हेच ते मंदिर, ज्या मंदिरामध्ये अखंड स्वराज्याची शपथ घेतली छत्रपती शिवरायांनी, हेच ते मंदिर आहे। आणि त्या मंदिरामध्ये महादेवाच्या पिंडीवर स्वतःच्या रक्ताने अभिषेक घातला आणि स्वराज्याची शपथ घेतली। अशा मंदिराचे दर्शन घेण्याकरता आपण सर्वांनी आता निघूया। जय शिवराय। तर मित्रांनो, अशा पद्धतीने आपण आजचा दिवस एन्जॉय केलाय किल्ले रायरेश्वरवर। अशा प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया अशाच प्रकारच्या ऐतिहासिक व्हिडिओमध्ये। तोपर्यंत बाय बाय।